ओके, तर जेई ॲडव्हान्सच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन काय म्हटलं आपल्याकडे एक सेट आहे. कशाचा सेट आहे? एक मॅट्रिक्सचा सेट आहे. ज्याच्यामध्ये ए बी सी डी ई ही जी व्हॅल्यूज दिल्या आहे, लक्षात ठेवा बिलॉंग्स टू कर्ली ब्रॅकेट 0 to 1. याचा अर्थ 0 to 1 नाही, 0 आणि 1च फक्त याचा ऑप्शन होऊ शकते. म्हणजे ए बी सी डी जी व्हॅल्यू ए बी सी डी आणि ई कॅन ओनली बी इक्वल टू आयदर 0 किंवा 1. याच्या मध्यातल्या व्हॅल्यूज नाही. आणि काय म्हटलं, डिटर्मिनंट ऑफ ए, जो डिटर्मिनंट ऑफ ए काढणार तो पण काय असला पाहिजे, एक तर -1 किंवा डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी इक्वल्स टू +1. हे दोनच ऑप्शन आपल्याकडे आहे. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ब्रॅकेट आपल्याला खूप सिग्निफाय करतात. याच्या मधल्या व्हॅल्यू चालणार नाही, फक्त 0 ते 1 आणि -1 किंवा 1 एवढंच ऑप्शन आहे. ठीक आहे, आता ते डिटर्मिनंट काढूया. डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट 0 1 सी 1 ए डी 1 बी ई. फर्स्ट मध्ये सॉल्व करतो मी, 0 सोबत घ्यायची गरज नाही. सो -1 टाइम्स ई मायनस डी आणि प्लस सी टाइम्स, बघा क्रॉस मल्टिप्लाय करा, बी मायनस ए. तर आपल्याकडे आपला डिटर्मिनंट काय मिळाला, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू मायनस ने मल्टिप्लाय केलं तर डी मायनस ई प्लस सी टाइम्स बी मायनस ए. ओके, हे आपलं डिटर्मिनंट आहे. तर नंबर ऑफ वेज काढायचं लक्षात ठेवा. ए बी सी डीच्या व्हॅल्यू फक्त 0 किंवा 1 राहू शकतात. आता पहिली केस, आता केसेस का बरं बनले ते समजून घ्या. पहिले केस नंबर 1 का बरं आली, कारण की सी मल्टिप्लाय मध्ये आहे. तर सी ची एकटी व्हॅल्यू डिसाइड करू शकते की काय होणार आहे. सो पहिली व्हॅल्यू, सो लेट सी इक्वल टू जर 0 ठेवला मी, डायरेक्ट सी इक्वल टू काय ठेवला 0. मग आपलं डिटर्मिनंट ऑफ ए किती झाला, हा झाला डी मायनस ई. आन्सर किती पाहिजे, 1 किंवा -1. म्हणजे याचा अर्थ आता 1 किंवा -1 करायचं असेल तर माझ्याकडे परत दोन ऑप्शन आहे. 1 किंवा -1 करायचं असेल तर 1 ठेवायचं असेल तर डी ला मी ठेवतो 1, ठीक आहे, डी ची व्हॅल्यूज आहे, आणि ई ला ठेवलाय 0. सो 1 - 0 राईट. डी ला जर ठेवलं मी 0, ई ची व्हॅल्यू किती होणार आहे, 1 डिटर्मिनंट साठी, फॉर डिटर्मिनंट इक्वल्स टू 1, -1 1 साठी. सो 1 - 0 1 आणि 0 -1. सो दिस इज -1 देऊ शकतो का आपण, नाही देऊ शकत. बघा त्याची मायनस ठेवता येत नाही. सेकंड, जर समजा मी डी ला 1 ठेवला आणि ई ला 0 ठेवलं, जे ऑलरेडी आपण दिलं आहे, दुसरं जो ऑप्शन आहे का 1 ठेवायसाठी, नाही. आता डिटर्मिनंट ठेवायचा -1. -1 साठी हा 0 होणार आणि ई किती होणार 1. दुसरं काही ऑप्शन आहे का, बिलकुल नाही. तर आपल्याकडे बघा, जर माझ्याकडे ए बी सी डी आणि ई हे व्हॅल्यू असतील तर सी आपण ऑलरेडी 0 ठेवला आहे. डी ची व्हॅल्यू किती ठेवली आहे 1 आणि 0. या दोघांच्या व्हॅल्यू काहीही राहू शकतात. काही म्हणजे काय, 0 पण राहू शकते, 1 पण राहू शकते, 1 पण राहू शकते. सो बेसिकली याचे दोन ऑप्शन बनतील, याचे दोन ऑप्शन बनतील. टोटल किती झाले याचे 4 वेज. कशाचे टोटल या अरेंजमेंटचे किती वेज झाले, 4 वेज. जिथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे 1. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1 आली असेल तर काय होणार बघा, -1 साठी सी तर ऑलरेडी 0 ठेवला आहे. सध्या सी 0 ठेवला आहे तर डी होईल 0 आणि ई होईल 1. ई किती झाला 1. सो डिटर्मिनंट किती झाला -1. बेसिकली परत तेच, इथे पण याच्याकडे दोन ऑप्शन बाकी आहे, याच्याकडे पण दोन ऑप्शन बाकी आहे. परत किती टोटल 4 वेज. सो बेसिकली सी इक्वल टू 0 असेल, केस नंबर 1 फॉर सी इक्वल टू 0 आपल्याकडे किती वेज आहे, 4 आणि 4 8 वेज आहे. आता सी ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी भेटली आहे. दुसरी सी ची काय पॉसिबल व्हॅल्यू आहे, 0 देऊ शकतो किंवा 1 देऊ शकतो, तर 1 ठेवणार आहे. ठीक आहे. सो सेकंड केस, फॉर सी इक्वल्स टू 1, सी इक्वल टू 1 ठेवला तर डिटर्मिनंट ऑफ ए किती झाला बघा, डिटर्मिनंट ऑफ ए किती झाला, पुढे डिटर्मिनंट आपला 2. सो डी मायनस ई, सी ची व्हॅल्यू 1 आहे लक्षात ठेवा. सो प्लस बी मायनस ए. ओके, त्याचा डिटर्मिनंट किती ठेवायचा आहे, याचा डिटर्मिनंट ठेवायचा आहे 1 किंवा -1. ठीक आहे. आता 1 किंवा -1 ठेवण्यासाठी थोडंसं लॉजिक लावा. 1 किंवा -1 ठेवण्यासाठी 1 ठेवण्यासाठी 3 व्हॅल्यू 0 करायचे, -1 ठेवण्यासाठी आणखी 3 व्हॅल्यू 0 करायचे. पण ते होणार कशात ते महत्वाचं आहे. इथे हा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे बघा, कसं होणार आहे सॉल्व्ह. आपण थोडंसं लॉजिकल काम करूया.
आधी डी ला जर मी 1 ठेवलं, ठीक आहे, ABCD बरोबर लिहितो. कंडिशन्स किती आपल्याकडे त्याच्यावर सॉल्व्ह करूया. ABCDE, ठीक आहे. ए ला जर समजा मी 1 ठेवलं तर आन्सर किती येणार आहे, -1 येईल. बाकी सगळे काय झाले पाहिजे, 0. हे झालं -1 डिटर्मिनंट, राईट. अजून -1 केव्हा होऊ शकते, जेव्हा मी ई ला ठेवणार आहे 1, बाकी सगळे 0, ठीक आहे. आणखी -1 करण्यासाठी दुसरा ऑप्शन काय माझ्याकडे, डी आणि ई कॅन्सल झाला पाहिजे, बी 0 असला पाहिजे. सो बी 0, डी आणि ई कॅन्सल, सो 1 आणि 1 कॅन्सल, आणि ए इक्वल टू -1 झाला, राईट. सेम लॉजिक ई सोबत बनवू शकते. ई च्या ठिकाणी -1 ठेवतो मी, सी ची व्हॅल्यू काही फरक पडत नाही, सी ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण ठरवली आहे 1 1 1. ओके, सो डी किती होणार मग, 1 होईल, ए होणार 1 आणि बी होणार 0. 4 केस झाले डिटर्मिनंट इक्वल्स टू -1 साठी. सिमिलरली अशा 4 केस कशासाठी होणार, फॉर डिटर्मिनंट इक्वल्स टू +1 साठी. तुम्ही करून बघा, 4 केस जसं -1 साठी झालं तशाच 4 केस +1 साठी होणार. इथे पण 4 वेज मिळाल्या आपल्याला, इथे पण आपल्याला 4 वेज मिळाल्या. तर ऑब्विसली आपल्याकडे आणखी कुठली कंडिशन उरली नाही, कारण की आपण सी ची व्हॅल्यू 0 पण ठेवून बघितली आणि 1 पण ठेवून बघितली. सो देअरफॉर सेकंड केस साठी फॉर साई इक्वल टू 1 वी अगेन गेट 8 वेज. सो टोटल नंबर ऑफ वेज किती झाले, 16 वेज असे पॉसिबल आहे एबीसीच्या व्हॅल्यूज. म्हणजे असा किती नंबरचा सेट बनणार आहे, टोटल बनणार आहे 16 नंबरचा सेट. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट एस इज 16, ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल प्लस तुम्ही सांगू शकतो, +1 ठेवायचं आहे, म्हणजे ही 2 व्हॅल्यू असल्या पाहिजे. समजा डी ए बी सी डी +1 साठी करून दाखवतो, आणि ई सी ची व्हॅल्यू 1 1 1 1 ऑलरेडी माहिती, 1 ठेवायचं आहे तर डी इक्वल टू 1 ठेवला, बाकी सगळे 0 झाले. किंवा 1 डिटर्मिनंट काढण्यासाठी आता बी इक्वल टू 1 ठेवला आणि बाकी सगळे काय झाले, 0. तिसऱ्या केसमध्ये कुठलेही 2 कॅन्सल झाले पाहिजे, हा 1 आणि हा 1 समजा कॅन्सल. सो डी आणि ई कॅन्सल झाला, तर 1 यासाठी बी 1 असला पाहिजे, ए 0 असला पाहिजे, आणि या दोघांना कॅन्सल करायसाठी ई 0 असला पाहिजे, बाकी सगळे 1. सो अशा प्रकारे आपल्याकडे हे ऑप्शन आलेले आहेत 4. सो 4 वेज बघून घ्या +1 साठी. आणखी कुठलं सापडलं तर खूप चांगलं, म्हणजे मी कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. पण बेसिकली या क्वेश्चनसाठी आपल्याकडे किती वेज आहे, टोटल अशा 16 वेज आहे. त्याच्यासाठी आपण याचा आन्सर किती देऊ शकतो, डिटर्मिनंटची व्हॅल्यू +1 किंवा -1. एक केसमध्ये जेव्हा सी 0 असेल, दुसऱ्या केसमध्ये जेव्हा सी ची व्हॅल्यू 1 असेल, राईट. इझी क्वेश्चन आहे, थोडंसं लॉजिकल आहे. काही डाऊट असेल तर लिहा कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर.